नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा म्हणजेच 8 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय अर्जुन पॉडकास्ट बघत असतो आणि त्यात सांगत असतात की बाळाचं जर का आरोग्य तुम्हाला हेल्दी हवं असेल तर आईचं आरोग्यसुद्धा हेल्दी असायला हवं. त्यासाठी आईने दररोज हलके फुलके व्यायाम करायला हवेत. शरीरासाठी योगा, प्राणायाम आणि मनशांतीसाठी ना मेडिटेशन हा मंत्र ना तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि हो, तिच्या डाएटकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका. अर्जुन हे अगदी मनापासून बघत असतो आणि म्हणतो आणि हे सगळं कसं करायचं ना तर हे तुम्ही ठरवू नका. त्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घ्या. त्यांच्याकडून व्यवस्थित असं ना शेड्यूल बनवून घ्या असं तो माणूस पॉडकास्टमध्ये सांगत असतो. आता अर्जुन हे सगळं ऐकतो, हे सगळं व्यवस्थित लिहून घेतो आणि म्हणतो की हां, आता हे सगळं मी एक्सपर्टला बोलवून हे सगळं ना प्रॉपर करूनच घेतो असं अर्जुन म्हणत असतो. अर्जुन म्हणतो ओके, उद्यापासून आहे ना या तिन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. उद्याच काम सुरू करतो. चला आता झोपूया, उद्या लवकर उठायचे असं म्हणून काय करतो अर्जुन आता पटकन झोपून जातो. आणि इतक्यात शेजारची उशी घेतो आणि आता गुड नाईट बायको असं म्हणून अर्जुन आता गाढ झोपी जातो. इकडे आपण पुन्हा सायलीचा सीन पाहतोय. रात्रीसुद्धा ना सायलीला झोप येत नसते. तिला सतत छोटी तन्वी जी आहे तर ती दिसत असते. सायली म्हणते मला जे हे काही अंधुक दिसत असतं, तन्वीबद्दल जे काही वाटत असतं याबद्दल ना मी कोणाशी तरी बोलायला हवं असं सायली विचार करत असते. आणि म्हणते की पण मी कोणाशी बोलू. आणि यांना म्हणते की खरं तरी ना मी यांच्याशी हे सगळं बोलायला हवं आहे, पण यांना जर का कळलं ना की मी अजून ही तन्वीबद्दल विचार करते तर ना खूपच चिडतील आता माझ्यावरती. तरी एकदा मी यांच्याशी बोलून अंदाज तरी घेऊ का असं सायलीला वाटत असतं. मग सायली काय करते, उठून बसते आणि आता अर्जुनला फोन करणार असते. इतक्यातच आहे ना अर्जुनचाच फोन आता सायलीला येतो. सायली म्हणते अरे यांचा फोन, म्हणून पटकन फोन उचलते तर अर्जुनने व्हिडिओ कॉल केलेला असतो. सायली म्हणते हॅलो, तुम्हाला ना 100 वर्ष आयुष्य आहे. अहो तुमचाच विचार करत होती मी आत्ता, पण तुम्ही एवढ्या उशिरा कसा काय फोन केलात. तर अर्जुन काहीच बोलत नाही, फक्त सायलीकडे एकसारखा बघतच असतो कारण अर्जुनने व्हिडिओ कॉल केलेला असतो ना. आता सायली म्हणते हो असं काय बघताय तुम्ही, काहीतरी बोला ना, म्हणून नुसते काय बघताय माझ्याकडे. अर्जुन म्हणतो नाही, मी काही बोलायला फोन केलेलाच नाही आहे, मी फक्त माझ्या बायकोला फोन बघण्यासाठी फोन केला आहे म्हणून. आणि म्हणतो की सायली मी तुला ना खूप मिस करतोय खरंच म्हणून. आणि म्हणतो ही रूम बघ ना, बघ ही रूम बघ. आणि असं मोबाईल फिरवून दाखवतो आणि म्हणतोय बघ तुझ्या वाचून आहे ना किती रिकामी वाटते म्हणून. आणि अर्जुन म्हणत असतो की बायको लवकर ये ना गं प्लीज. सायली म्हणते तुमच्यासारखा नवरा असेल ना तर बायकोनी ना माहेरपणाला जायलाच नको आहे की नाही. तर अर्जुन म्हणतो हो, आणि तू सुद्धा मला मिस करतेस ना, तू आत्ताच तर मला म्हणालीस ना की तू माझाच विचार करत होतीस म्हणून. आणि अर्जुन विचारतो बरं सांग ना काय विचार करत होतीस तू. तर सायली म्हणते अहो मी ते इतक्यातच काय होतं की अलार्म वाजायला लागतो. आता अर्जुन म्हणतो हां बायको, आता हे बघ रात्री झोपायची वेळ झालेली आहे आणि झोपण्याचा अलार्म वाजला आहे, आता वेळेवर झोपायला हवायचं, सो झोप पटकन. आणि सायलीला काहीतरी सांगायचं असतं पण अर्जुन म्हणतो उद्या तुला काहीतरी मस्त सरप्राईज मिळणार आहे. सायली म्हणते आता कसलं सरप्राईज. तर अर्जुन म्हणतो ते उद्या मिळणार आहे ना, आता झोप बरं. सायली म्हणत असते सांगा ना. तर अर्जुन म्हणतो नाही, काही बोलायचं नाही आता, तर पटकन झोपून जा. सायली म्हणते बरं ठीक आहे, फोन ठेवा मग. अर्जुन म्हणतो नाही, फोन नाही ठेवायचा, फोन चालूच ठेवायचा. तू वेळेवर झोपती का नाही ना मला ते पाहायचं आहे. आता सायली म्हणते अहो काही काय. तर अर्जुन म्हणतो हो दॅट्स ॲन ऑर्डर. आणि म्हणतो की इतक्या वेळी ना मला माझ्या बायकोला बघता येईल ना. आणि म्हणतो की तू शांतपणे झोप, कॅमेरा तुझ्याकडे कर आणि मग तू झोप, मी ना फक्त तुला बघतो म्हणून. आता सायली म्हणते बरं. म्हणून आता सायली काय करते, स्वतः झोपते आणि एका साईडला ना मोबाईल ठेवते. अर्जुन पण सेम तसा झोपतो आणि साईडला मोबाईल ठेवतो. आता या दोघांनी असे मोबाईल ठेवलेत ना तर अर्जुनच पटकन पहिल्यांदा झोपी जातो. सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते पुन्हा यांना फोन करू का. तर नाही नको, म्हणून अर्जुन आता झोपलेला असेल म्हणून सायली काही पुन्हा त्याला फोनच करत नाही. सायली म्हणते जाऊ दे, यांना झोप लागलेली दिसते. तसं पण यांच्याशी बोलण्यासाठी ना मला खूप धीर गोळा करावा लागला असता. मग असं कोणी आहे की जे माझ्या मनातल्या गोंधळांच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल म्हणून. सायली आता खूपच विचार करायला लागते. सायली पुढे म्हणते की मला सतत असं वाटतंय ना की हा आवाज माझा आहे म्हणून, पण याचं उत्तर मला कोण देऊ शकेल. माझ्या बालपणाबद्दल तर फक्त आणि फक्त मधुभाऊंनाच माहिती आहे ना. अरे हां मधुभाऊ असं म्हणून सायलीचे एकदम क्लिक होतं आणि आता सायलीन उठूनच बसते आणि आता विचार करायला लागते की करेक्ट आहे, आपण मधुभाऊंशी हे बोलू शकतो. आणि म्हणते की मी मधुभाऊंशी ही बोलू शकते आणि मधुभाऊ आता जर का बरे असते ना तर मी आता त्यांना विचारलं असतं की हा आवाज माझा आहे की नाही आणि त्यांनी ना मला लगेच सांगितलं असतं असं सायली म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की मधुभाऊंना आता मी हेही विचारू शकले असते की मी लहानपणी कशी होते, काय करायचे, म्हणजे माझं बालपण कसं होतं, पण मी आता काय करू. आणि म्हणते पण त्यांनी मला बालपणीचे माझे फोटो का नाही दाखवले असं म्हणून सायली आता टेन्शन घ्यायला लागते. आपण पाहतो की सायली जास्तच विचार करत असते. तेव्हा तिला आठवतं, ती म्हणते की कुसुमताई मला म्हणाली होती की मला लहानपणीच्या गोष्टी आठवल्या किंवा त्याबद्दल कोणी काही बोललं की मला लगेचच त्रास व्हायचा कदाचित, म्हणूनच मला मधुभाऊंनी काही सांगितलं नसेल किंवा दाखवलं नसेल. अरे मी तर स्वतःला आरशात सुद्धा बघायचे नाही
आहे, त्यामुळे म्हणून तर मला आठवतही नाही ना की मी लहानपणी कशी दिसायची म्हणून. आणि आता जर का मधुभाऊंना प्रश्न विचारायला गेले तर ते उत्तर देऊ शकणार नाहीत. मी काय करू म्हणून सायली आता खूपच चिंता करत बसलेली असते. आपण पाहतोय की पुढे सायली म्हणते की मधुभाऊ तर फक्त डोळ्यांची हालचाल करू शकतात, ते माझ्या प्रश्नांची उत्तरे कशी देणार, पण मग निदान त्यांच्याकडे मी माझं मन तरी मोकळं करू का, असंही सायली म्हणत असते. आता बघा सायलीला एक खूप छान आयडिया येते. सायली काय करते की स्वतःचा मोबाईल घेते आणि तिच्या लक्षात येते की अरे हां, आपण याच्यामध्ये जर का तन्वीचा आवाज मी जर का तन्वीचा या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो मधुभाऊंना ऐकवला तर ते डोळ्यांची उघडझाप करून माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील ना. हां, हे असे दागिने नक्कीच मी गोळा करू शकते जे मला मधुभाऊ देऊ शकतात, असं सायली म्हणते. आणि म्हणते की हा पर्याय ना मला नक्कीच वापरून बघायला हवा आहे, मी तसंच करते. असं म्हणून सायली काय करते की आता जाते आणि शुभंकरोती जी कॅसेट आहे ना तर ती प्ले करते आणि तिच्या मोबाईलमध्ये हे सगळं रेकॉर्डिंग करून घेते. आपण पाहतो की आता किल्लेदारांच्या घरात आहे ना सकाळ झालेली असते आणि सुमन प्रतिभा त्यांना म्हणत असते की वहिनी आपण सायली खाली आली ना की तिला विचारूनच तिच्या नाश्त्याचं बघूयात. हां, तर प्रतिमात्या म्हणतात हो ग इतक्यातच आहे ना ते सायली येते. प्रतिमात्या म्हणतात काय ग झाली का ग झोप. सायली म्हणते की हो अगदी छान झोप झाली, खरं तर मला असं वाटलं नव्हतं की इतक्या अनोळखी खोलीत मला अशी झोप लागेल म्हणून, पण कशी काय माहिती त्या अनोळखी खोलीत त्याने मला पटकन आणि खूप गाढ झोप लागली म्हणून. इतक्यातच आहे ना दरवाजावरती एक बाई येतात आणि त्या म्हणतात की त्या सायली सुभेदार इथेच राहतात का. सायली म्हणते हो मीच, या ना आत या म्हणून. आता त्या लेडीज ज्या आहेत ना तर त्या आत यायला लागतात. आता बघा हा सायली त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात, तर त्या बाई म्हणतात की मला ना तुमच्यासाठी अपॉइंट केलेलं आहे म्हणून. सायली म्हणते माझ्यासाठी, कशासाठी. आता इतक्यातच ना लगेच दुसरा माणूस येतो आणि आता तोही म्हणतो सायली सुभेदार आहेत का. सायली म्हणते हो या ना आत या. आता तोही आत येतो आणि आत आल्यानंतर तो लगेच म्हणतो मला ना तुमच्यासाठी अपॉइंट केले म्हणून. आता सायलीला काही समजतच नसतं आणि प्रतिमा त्यांनी सुमन काकूलाही काही समजत नसतं. तोही म्हणतो की नमस्कार मॅडम, मला तुमच्यासाठी अपॉइंट केले. आता पुन्हा काय बोलणार, इतक्यातच पुन्हा एक लेडीज येते आणि म्हणते सायली सुभेदार आहेत का. सायली म्हणते हो मीच. आणि ती लेडीज आत आली की सायली म्हणते तुमचं पण माझ्याकडे काही काम आहे का. तर ती म्हणते हो मला ना तुमच्यासाठी अपॉइंट केले. सायली म्हणते तुम्हाला माझ्यासाठी पाठवले म्हणजे मला नाही कळालं काय येते. आणि पुढे म्हणते की मला एक गोष्ट सांगा, तुम्हा तिघांना इथे कुणी पाठवलं. इतक्यातच अर्जुन दारात येतो आणि म्हणतो की मी म्हणून. आता लक्षात येतो ना सगळा सायलीचा प्रकार. सायली आता कुसुमताई आणि आता सुमन काकू आणि आता प्रतिमा त्यात हसायलाच लागतात. सायली म्हणते मला ना वाटलंच होतं तुम्ही हे असं काहीतरी करणार, 100% वाटलंच होतं. आता हे नवीन काय खोड आहे. तर अर्जुन म्हणतो अगं सांगतो थांब म्हणून आतमध्ये येतो आणि हे ना आता त्या तिन्ही लोकांची ओळख करून देतो. अर्जुन म्हणतो कसं आहे ना बायको की कालच्या पॉडकास्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की आईची हेल्थ चांगली असेल ना तरच बाळाची हेल्थ चांगली असते. सो आईची हेल्थ, डाएट, तिच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी सगळं काही ना व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणून मी तिघांना अपॉइंट केलेलं आहे. या आहेत करमरकर मॅडम आणि या ना डायटिशियन आहे, तुझं कंप्लीट डाएट आहे ना या प्लॅन करतील. आणि हे आहेत काउन्सिलर प्रधान, रोज तुझ्याशी 1 तास बोलून तुझा स्ट्रेस कसा कमी होईल ना तर हे बघतील. आणि या आहेत मिस मेहता, तर या काय करतील ते योगा एक्सपर्ट आहेत, तुझं योगा मेडिटेशन जे आहे ना तर ते सगळं या हँडल करतील. सायली म्हणत असते हे सगळं काय चालवलं आहे तुम्ही, आपण काय जगातलं पहिलं बाळ जन्माला घालतोय का. अर्जुन म्हणतो अगं जगातलं पहिलं नाही पण आपलं तर पहिलंच बाळ आहे ना, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि मला ना असंच वाटतं की तुम्हा दोघांना सुद्धा ना जगातलं जे बेस्ट आहे ना ते सगळं मिळायला हवं. आणि पुढे म्हणतो की बायको कोणत्याही बाबाला असंच वाटेल ना गं, मग तू का चिडतेस माझ्यावर. सायली म्हणते अहो पण आता प्रतिमात्या म्हणतात सायली अर्जुन काही चुकीचं बोलत नाहीये, अगं जरा त्याची बाजू सुद्धा समजून घे ना, अर्जुन एकदम बरोबर बोलतोय. सुमन काकू म्हणते हो ना अगं तू ना खरंच खूप नशिबान बायको आहेस, प्रत्येक गरोदर बायकोच्या नशिबामध्ये एवढा काळजी घेणारा नवरा नसतो अगं. सायली म्हणते सुमन काकू मला पटतंय तुमचं, पण आपण यांना बोट धरायला दिलं ना की हातच धरतात. तुम्ही आता पण बघा ना तुमच्या घरामध्ये यांनी सगळीकडे ना जागोजाग पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या, जणू काही मला या घरात पाणीच मिळणार नव्हतं प्यायला. अर्जुन म्हणतो ओके बायको चिडू नकोस तू, हे बघ हे सगळं आपण नंतर डिस्कस करू, आधी तू यांच्याशी बोल ना आणि डिस्कस कर, म्हणजे सगळं आपल्याला प्लॅन करून ठरवता येईल. सायली म्हणते पण मला ना आत्ता बाहेर जायचं आहे, आपण हे सगळं उद्या बोललो तर चालेल का. आता त्या मॅडम म्हणतात की हो चालेल काहीच हरकत नाही. अर्जुन म्हणतो नो प्रॉब्लेम, मग तुम्ही उद्या सकाळी या आणि मग तुम्ही जे प्लॅन कराल जे सांगाल ना ती माझी बायको अगदी तसंच करेल, असं म्हणून ते तिघजण सुद्धा आता तिथून निघून जातात. आता बघा पुढे ना अचानक एक फोन येतो सायलीला आणि आता तो फोन असतो कुसुमताईचा. सायली म्हणते हां बोल गं कुसुमताई. तर कुसुमताई म्हणतात सायली तू निघालीस का गं, मी इथे मधुभाऊंकडे आली एक हॉस्पिटलमध्ये. सायली म्हणते हो कुसुमताई मी आता निघतेच आहे 5 मिनिटात. कुसुमताई म्हणते लवकर ये, आज मधुभाऊ आणि कुसुमताई बऱ्याच दिवसांनी
दाखवणार आहेत हा. अर्जुन म्हणतो 1 मिनिट तू आता कुठे चालली आहेस? सायली म्हणते हो मधुभाऊंना भेटायला चालली आहे. इतक्या आनंदाची बातमी आणि त्यांना अजून सांगितलेलीच नाही आहे ना. मला तर ना कधी एकदा त्यांना भेटते ना असं झालं आहे. अर्जुन म्हणतो हो पण आत्ता अगं बाहेर ऊन बघ ना किती येते, नंतर जा ना तू आरामामध्ये. आता प्रतिभा ते म्हणतात अरे ती काही उन्हात चालत जाणार आहे का? गाडी आहे ना तर ती गाडीनेच जाणार आहे ना. आता सुमन काकू म्हणतात अर्जुन आणि एका बाबतीत सायलीने तुझं ऐकलं की नाही, मग आता या बाबतीत तुला सुद्धा ना तिचं ऐकायलाच हवं आहे. तिच्या या अवस्थेमध्ये तिला तिच्या वडिलांना भेटावंसं वाटत असेल ना तर तू तिला तिथे घेऊन जायलाच हवं. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे मी पण येतो हां बायको तुझ्यासोबत, निघूया आपण आत्ताच चल. सायली म्हणते मी पटकन जाऊन पर्स आणते हां. अर्जुन म्हणतोय बघ पटकन पण सावकाशाना, मी बाहेर गाडीत वाट बघतोय तर ये हां तू, असं म्हणून आता दोघेही दोन्हीकडे निघून जातात. आता हे दोघंजण गेल्यानंतर सुमन काकू म्हणत असते अगदी जगा वेगळं जोडपं आहे बापा हे, म्हणून दोघीजणी हसत असतात. इकडे आपण जेलचा सीन पाहतो. इकडे प्रिया आहे ना खूपच वैतागलेली असते आणि चिडलेली असते आणि प्रिया सतत म्हणत असते माझे सगळे पर्याय आहेत ना आता ना थकलेत म्हणत असते. एकतर आहे ना पहिल्यांदा मी पत्र पाठवून झालं, त्यानंतर फोन करून झाला, त्यानंतर सुसाईडचं खोटं नाटक करून सुद्धा झालं, पण अरे काहीच उपयोग होत नाही आहे. त्या कल्पीला ना काही करून आहे ना माझ्या प्रेग्नन्सीची बातमी कळायलाच हवी आहे असंही प्रिया म्हणत असते आणि म्हणते की जोपर्यंत कल्पीला कळत नाही ना तोपर्यंत मी इथून सुटूच शकत नाही. म्हणून प्रिया ना खूपच वैतागलेली असते आणि सतत तिला ना हा विचार असतो की आता असं कुठली गोष्ट मी करू की जेणेकरून सुभेदारांच्या घरात तिची बातमी कळेल. आणि म्हणते की मी प्रतिमाला सांगितल्याचा प्रयत्न करू का, तिला येईल का अश्विनच्या बाळाचा पुळका? परत म्हणते नाही नको काय ना की तिला जरी पुळका आला ना तरी सुद्धा आहे ना तो किल्लेदार आहे ना, तो किल्लेदार नक्की आडवा येईल आणि त्यांना ना की मी अश्विनची बायको आहे याच्यापेक्षा जास्त की मी तन्वी नाही आहे ना हे सतत जास्तच ते उगाळत बसतील असंही प्रिया म्हणत असते. आणि इतकी तर चिडून वैतागलेली असते ना की आता मी कोणाची मदत घेऊ असं म्हणून आहे ना जेलमध्ये तिथे फेऱ्या मारत असते आणि चिडचिड काय करायला लागते, हात काय आपटायला लागते आणि म्हणते आता मला कोण मदत करेल. अचानक असं ना तिला एक नाव सुचतो आणि इतकी अचानक प्रिया खुश होते की म्हणते हां करेक्ट सचिन दीक्षित आहे ना अजून, तर सचिन दीक्षित माझी नक्कीच मदत करेल असंही प्रिया म्हणत असते. सचिन दीक्षित हा मोर आहेच की अजून, पण त्या सचिन दीक्षितला मी कॉन्टॅक्ट कसा करू कॉन्टॅक्ट असा विचार करायला लागते. पुन्हा तिच्या लक्षात येतं की आपण जेलमधलीच एक कॉन्स्टेबल जी आहे तर तिला बाळाची मावशी म्हणून कसं पागल बनवलंय, तर ती म्हणते माझ्या बाळाची बावळट मावशी आहे ना तर तिला एका फोन कॉलसाठी मस्का तर मारायलाच हवा नाही का असंही प्रिया म्हणते. आणि आता त्या कॉन्स्टेबलला हाक मारायला लागते. आता आपण पुन्हा पाहतोय पुढचा सीन तो म्हणजे हॉस्पिटलमधला. आज खूप दिवसांनी मधुभाऊ आणि कुसुमताई एकत्र दाखवलेले आहेत. सायली आता हॉस्पिटलमध्ये येते. आता तिथे कुसुमताई सुद्धा असते. आता सायली आणि त्या दोघीजणी बहिणींना खूप दिवसांनी भेटतात. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा. आता आपण पाहतोय की कुसुम बऱ्याच दिवसांनी भेटले तर म्हणते की सायली कशी ग तू, किती दिवसांनी भेटतेस ग तू? सायली म्हणते बरी आहे का मी कुसुमताई, आणि तू तर तुझ्या कामाचा व्याप तर इतका वाढवून ठेवला आहेस ना की तुला वेळच नाही आहे, पण असू दे चांगली गोष्ट आहे, पण या कारणामुळे जर का तुम्हाला भेटणार नसेल ना तर चालेल हा मला. कुसुमताई म्हणते सायली अगं मधुभाऊंना सांग ना तुझी गोड बातमी म्हणून. आता सायली लगेचच मधुभाऊंच्या जवळ जाते आणि म्हणते की मधुभाऊ तुम्हाला ना मला एक गोड बातमी द्यायची म्हणून, आणि म्हणते की तुम्ही आता आजोबा होणार आहात मधुभाऊ. आणि आता अर्जुन पण तिथे आलेला असतो आणि सगळेजण ना खूप खुश असतात. पाठीमागून ना लगेच कुसुम पण सांगते ऐकलेत का मधुभाऊ आपल्या साऊला दिवस गेलेत हो, असं लगेच कुसुम पण म्हणते. सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला तुमच्या नातवांशी खेळायचं आहे ना, त्याला गोष्टी सांगायच्यात ना, तर मधुभाऊ पण आहेत ना लगेच डोळ्याची पापणी हलवतात आणि त्यामुळे सायलीला कळतं की ते रिस्पॉन्स देतात म्हणून. अर्जुन म्हणतो आणि मधुभाऊ सायली लहान असताना तुम्ही तिच्यावर जे संस्कार केलेत ना ते संस्कार आता तुम्हाला तुमच्या नातवंडावर करायचे आहेत, मग आता आमच्या बाळासाठी तरी लवकर बरे होणार आहेत ना तुम्ही, असं अर्जुन म्हणत असतो. तर मधुभाऊ पुन्हा डोळ्याची पापणी आहेत ना उघडझाप करतात. सायलीला खूपच आनंद होत असतो. सायली म्हणत असते कुसुमताई मधु माझ्याशी बोलतायत ग, मला ना त्यांची ही भाषा खूप आवडते ग, बघ ना कशी बोलतायत माझ्याशी, असं सायली म्हणत असते. पुढे म्हणते मधुभाऊ माझ्याशी नेहमी असंच बोलत राहाल ना तुम्ही, तर मधुभाऊ पुन्हा डोळ्याची पापणी उघडझाप करतात. इतक्यातच आहे ना कुसुमताईला फोन येतो आणि कुसुमताई म्हणते की अरे देवा मला ना सायली अगं मी एका लग्नाची खूप मोठी ऑर्डर घेतली ना तर त्यांचा फोन आहे तर मला जरा बोलावं लागेल हा यांच्याशी. सायली म्हणते जा ठीक आहे तू बाहेर जा आणि बोल. आता कुसुम तिचा फोन घेऊन बाहेर निघून जाते. तर आपण पाहतोय की कुसुम बाहेर निघून जाते आणि आता रूममध्ये फक्त अर्जुन आणि सायली हे दोघंच असतात आणि दोघं मधुभाऊंशी बोलत असतात. आता तिथे ना एक नर्स येते आणि म्हणते की सायलीला तुम्हाला ना डॉक्टरांनी बोलवलंय, तुम्हाला ना यांच्या पेशंटच्या
प्रोग्रेसबद्दल डॉक्टरांना तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही ना केबिनमध्ये या. आता सायली म्हणते हे जर का डॉक्टरांना भेटायला गेले तर मला मधुभाऊंशी ना मोकळेपणाने बोलता येईल आणि ते त्यांच्या भाषेत मला ना नक्की उत्तर देतील, असा सायली मनातच विचार करते. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणत असतो की बायको चल जाऊयात. तर सायली म्हणते अहो तुम्ही जाऊन बोलतात का डॉक्टरांशी, काय ना की मला जरा वेळ मधुभाऊंशी ना बोलायचं आणि ते बसायचं. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी आलोच. म्हणून आता अर्जुन तिथून निघून जातो. आपण पाहतोय की अर्जुन गेला की सायली मधुभाऊंशी लगेच बोलायला सुरुवात करते. सायली काय करते पहिल्यांदा तर तिच्या बॅगेतून फोन काढते आणि ती शुभंकरोतीची जी काही रेकॉर्डिंग आहे ना तर तिला आता ती मधुभाऊंना ऐकवायची असते. सायली आता तिथे एक स्टूल घेऊन बसते आणि म्हणते की मधुभाऊ ऐका ना मधुभाऊ, मला ना तुमच्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी ना विचारायचं आहे तुम्हाला, असं म्हणत असते. आणि म्हणते मधुभाऊ मला ना गेले काही दिवस झाले भास होत आहे तो काय नाही एक 4 ते 5-7 वर्षाची एक छोटी मुलगी ना मला अशी अस्पष्ट दिसते. हां तिचा चेहरा नाही दिसत आहे पण ती मुलगी कोण असेल मधुभाऊ, मला ना काही कळतच नाही आहे, तुम्ही मला याबाबत काही मदत करता का, असंही सायली मधुभाऊशी बोलत असते. इतक्यातच आपण पाहतोय तो एक जो माणूस आहे ना जो सायलीचा सतत पाठलाग करतोय तो आता हॉस्पिटलमध्ये येतो आणि सायली ज्या रूममध्ये मधुभाऊंशी बोलते ना आता त्या रूमचा ना तो दरवाजा उघडून पाहत असतो की आज सायली मधुभाऊंशी बोलते येते. सायली म्हणत असते मधुभाऊ मला माझ्या बालपणीचं काहीच आठवत नाही आहे, पण त्या मुलीचा माझ्या बालपणाशी काही संबंध असेल का मधुभाऊ, सांगा ना. आता मधुभाऊ अजिबात डोळ्याची पापणी हलवत नाहीत आणि सायली पुन्हा पुन्हा विचारत असते मधुभाऊ तुम्ही मला माझ्या बालपणीचे फोटो कधीच का हो नाही दाखवले तुम्ही, नाही मला मान्य आहे की मला त्रास व्हायचा पण तरीसुद्धा मी लहानपणी कशी दिसायचे हे मला माहिती असायला हवं ना मधुभाऊ, सांगा ना, असं पुन्हा पुन्हा बोलत असते. पुढे म्हणते मधुभाऊ तुम्ही ऐकताय ना हो, तरी आज मधुभाऊ काही केल्या डोळ्याची पापणीच हलवत नाहीत. इकडून तो माणूस येतो आणि दरवाजा उघडून ना पाहत असतो सायलीकडे. सायली मधुभाऊंची कशी बोलते कशी नाही ते. आणि आज आहे ना हा माणूस शेवटच्या एपिसोडमध्ये आपण पाहतोय पकडला सुद्धा जाणार आहे. आता पुढे बघा इकडे अर्जुन डॉक्टरांच्या केबिनमधून पण आता यायला निघतो आणि इकडे जी कुसुम आहे ना कुसुमताई तर तिचा फोनही संपतो. इकडे पुन्हा सायली म्हणत असते की मी पण काय वेड्यासारखे प्रश्न विचारत सुटले ना तुम्हाला मधुभाऊ, खरं तर डोक्यामध्ये इतका गोंधळ झाला ना मधुभाऊ की हे सगळे धागेदोरे कुठून सुरू होत आहेत ना मला तर तेच कळत नाही आहेत. सायली पुढे म्हणते मधुभाऊ मी तुम्हाला प्रश्न विचारते पण त्या अगोदर ना मला तुम्हाला काहीतरी ऐकवायचे, 1 मिनिट हां, असं सायली म्हणत असते. तो माणूस दरवाजातून हे सगळं पाहत असतो. इकडे अर्जुन आहे ना आता अर्जुन डॉक्टरांच्या केबिनमधून येतो. इकडे कुसुमताई फोनवरून बोलताना येत असते आणि हा माणूस नेमका दरवाजात असतो. आता अशी सिच्युएशन दाखवली आहे की या माणसाला अर्जुन आणि कुसुमताई पाहतील का काय, पण असं काहीही होत नाही आहे. पुढे बघा आपण पाहतोय की सायली काय करते की आता तो शुभंकरोतीचा आवाज जो काही रेकॉर्ड केलाय ना तर तो मोबाईल काढते आणि मधुभाऊंच्या कानाजवळ धरते आणि त्याच्यामध्ये शुभंकरोती असते ती छोटी तुम्ही म्हणते हे आता मधुभाऊंना ऐकवते. इतक्यातच काय होतं की बाहेर अर्जुन आणि कुसुमताई या दोघांची ना टक्कर लागते. अर्जुनच्या हातातली सगळी फाईल खाली पडते. आता कुसुमताई म्हणते अरे देवा आपण दोघं समोर आलो ना की एक गोष्ट धडघडत नाही बघा. अर्जुन म्हणतो कसं आहे ना की आतापर्यंत मला चिडका बिब्बा असं तुम्ही म्हणाला नाहीत ना म्हणून प्रॉब्लेम्स होत आहेत, घ्या म्हणून घ्या एकदा म्हणूनच टाका. आता कुसुमताई म्हणते चिडका बिब्बा झालं का समाधान आणि म्हणते की चला आतमध्ये. अर्जुन म्हणतो चला काय मला हेल्प करा, चला बसा खाली, सगळे माझे डॉक्युमेंट उचलू द्या. आता कुसुमताई म्हणते हा बसते म्हणून आता ती पण खाली बसते आणि डॉक्युमेंट गोळा करते. इकडं काय करतो की तो माणूस आहे ना आता सायलीला तिथून पाहतो आणि आता बाहेर निघून जातो. सायली इकडे म्हणत असते की मधुभाऊ हा आवाज आहे ना रविराज काका आणि प्रतिमा ताई यांच्या मुलीचा आहे म्हणजे तन्वीचा आहे, पण हा आवाज ऐकल्यापासून आहे ना मला सतत असं वाटते की हा आवाज माझा आहे म्हणून. आणि पुढे म्हणते की मधुभाऊ मला तुम्हीच हे सांगू शकता की लहानपणी माझा आवाज सुद्धा असाच होता का हो, तर मधुभाऊ काहीच रिप्लाय देत नाहीत. सायली सतत म्हणत असते की मधुभाऊ सांगा ना हा माझा आवाज आहे का. आणि आपण आज पाहतोय की आजच्या भागामध्ये दाखवले की मधुभाऊ चक्क त्यांच्या हातानी पायात ना हातानी पायाच्या दोन्ही बोटांची हालचाल होताना. सायली एकसारखं म्हणत असते मधुभाऊ सांगा ना हा आवाज माझा आहे का हो, मला असं का वाटतं हो काहीतरी सांगा ना मधुभाऊ. आणि मधुभाऊ चक्क त्यांचे पाय आणि हाताची बोटे हलवत असतात आणि हे काही सायलीच्या लक्षात येत नाही. सायली फक्त त्यांच्या चेहऱ्याजवळच म्हणते मधुभाऊ माझा आणि त्या तन्वीचा काही संबंध आहे का, सांगा ना मधुभाऊ, मला ना अस्पष्ट दिसते होती मुलगी पण तिचा ना चेहरा मला कधीच दिसत नाही असं सायली सांगायला लागते. आणि पुढे म्हणते तिचा आवाज मला सतत माझ्या कानात ऐकायला येतो पण तिचं बोलणं काही मला नीटचं कळत नाही. आणि जेव्हा शुभंकरोतीचा हा आवाज मी ऐकलाय ना तेव्हापासून आहे ना मला असं वाटते की मी असं करते. आणि अचानक म्हणते मधुभाऊ इतक्यातच अर्जुन तिथे येतो. आणि आता कुसुमताई सुद्धा. आता सायली म्हणते तुमच्या दोघांचं इतक्या लवकर झालं, तर कुसुमताई म्हणते अगं फोनवर बोलायला किती वेळ लागतो मला. आणि आता इकडे बघा हां, आणि कुसुमताई म्हणतात तू असं काय विचारतेस, आम्ही दोघं आल्याचा आनंद नाही का झाला तुला. अर्जुन म्हणतो नाही मी आल्याचा आनंद झालाच आहे पण तुमचं माहीत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. कुसुमताई म्हणते ओ तुम्ही ना, तर लगेच आता सायली म्हणते अगं कुसुमताई इथं हॉस्पिटल आहे, आता भांडण नका ना इथे तरी करू. अर्जुन लगेच ना एक नर्स तिथे येते आणि फाईल घेते अर्जुनकडून. आणि ना ती नर्स पुढे सांगायला लागते की कुसुमताईला की तुम्ही जरा बाहेर म्हणजे बाजूला
थांबाल का इथे ना, आता डॉक्टर येणार आहेत व्हिजिटला म्हणून. आणि सायली मनात म्हणत असते की मधुभाऊनी मला नक्की उत्तर दिलं असतं, पण आता या दोघांच्या समोर मी मधुभाऊंशी कसं बोलणार ना, असा सायली विचारच करत असते. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये अर्जुन, सायली आणि कुसुमताई हे तिघजण सुद्धा ना आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये डॉक्टरांशी बोलायला गेलेले असतात. आणि तो माणूस येतो आणि आता मधुभाऊंच्या चेहऱ्यावरून मास्क काढून टाकतो. आणि आता ती नर्स सांगत असते की मी आता जेव्हा तुमच्या पेशंटच्या रूममध्ये गेले होते ना, तेव्हा त्यांचा ऑक्सिजन मास्क आहे ना कोणीतरी काढून बाजूला ठेवला होता. आता हे ऐकली की अर्जुन, सायली खूपच चिडतात ना. अर्जुन म्हणून तुम्हाला आत्ताच्या आत्ता ना तुमच्या हॉस्पिटलचे CCTV चेक करायचे आहेत म्हणून. आणि अर्जुन जेव्हा पाहतो तेव्हा तो माणूस आहे ना अर्जुनला CCTVमध्ये दिसतो. आता पुढे नक्की काय होणार हे पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.